नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. बुलेटिनच्या सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी आली आहे. विधान परिषदेच्या 7 जागांवर शिंदेसेना ठाम आहे. तडजोड नाही, सूत्रांकडून ही माहिती मिळते. शिवसेनेने आधीच भाजप समोर 7 जागांचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र भाजपने शिंदेच्या शिवसेनेला 3 ते 4 जागा दिल्याचं सूत्र सांगतात. पालिका निवडणुकीमध्ये कमी जागा घेतल्या, मात्र विधान परिषदेत तडजोड नाही. आता 7 जागा मिळाव्यात अशी ठाम भूमिका शिवसेनेची असल्याचंही सूत्रांकडून सांगण्यात आलंय. प्रसाद लाड मराठा आहेत म्हणून चर्चेला पात्र झालेत का? आणि उदय सामंत ब्राह्मण आहेत म्हणून अपात्र झालेत का? वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेत सवाल उपस्थित केलाय. तसंच जरांगे सोबत काय चर्चा झाली हे उदय सामंतांनी सांगावं असंही सदावर्ते यांनी म्हटलंय. तसेच कॉक्रोच जनता पार्टीच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की कोणी कोणता पक्ष काढावा हा स्वातंत्र्याचा भाग आहे. माननीय न्यायमूर्तींनी सुनावणी दरम्यान असं वक्तव्य करू नये. राजकारण आणि रिॲक्शन वेगळं आहे. राजकारण कोणी कशावर करावं याला भारतात निर्बंध नाही. प्रसाद लाड म्हणाले की मी जरंगेकड मराठा म्हणून आलो. काय म्हणाले प्रसाद लाड? मी आमदार वगैरे 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 काही नाही, पण मी जरंगेकड मराठा म्हणून आलो. म्हणजे उदय डिस्कार्ड झाले का? ते ब्राह्मण आहेत म्हणून डिस्कार्ड झाले, किंवा ते बोलू शकत नाहीत म्हणून डिस्कार्ड झाले? आणि प्रसाद लाड मराठा आहेत म्हणून चर्चेला पात्र झाले आणि उदय सामंत अपात्र झाले. उदय सामंत का अपात्र झाले हा प्रश्न आहे, विचारला जाईल हा प्रश्न, कारण हा प्रश्न उदयने उपस्थित केला. 11वी प्रवेश प्रक्रियेत दरवर्षी होणारा गोंधळ, तांत्रिक अडचणींचे बहाणे आणि विद्यार्थी पालकांना होणारा मानसिक त्रास यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते ॲडव्होकेट अमोल मातेले यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. विद्यार्थ्यांच्या भविष्याला दरवर्षी लोडिंगवर ठेवण्याचं काम थांबवा. तांत्रिक अडचणींच्या नावाखाली विद्यार्थी आणि पालकांना वेठीस धरणं बंद करा. यावर्षीही असाच गोंधळ झाला तर कार्यालयात येऊन घेराव घालू आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देऊ असा कडक इशारा अमोल मातेले यांनी दिलाय. मुलांच्या विद्यार्थ्यांचा भविष्याचा विचार करायचा, सर्व काम बाजूला ठेवून संकेतस्थळावर जाऊन पालकांना बसावं लागतं, वाट पाहावी लागते. आणि आता हा एक गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणजे दरवर्षी हाच गोळ, हाच गोंधळ आणि हाच बाणा, तरी देखील सरकारी यंत्रणा बदलत नाही. परंतु राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने, शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने त्यांना मी इशारा देतो, जर ह्या वर्षी त्वरित वेळेत प्रवेश झाले नाही तर तुमच्या कार्यालयात येऊन आम्ही तुम्हाला घेराव घालू, पण विद्यार्थ्याला न्याय मिळवून देऊ. नीट पेपरफुटी प्रकरणात तपासाला वेग आल्याचं आपण बघू शकतोय. एका प्राध्यापिकेला अटक केल्याचं कळतंय. नीट प्रकरणामध्ये आणखीन एका प्राध्यापिकेला अटक करण्यात आली आहे. प्राध्यापक मनीषा हवलदार असं महिलेचं नाव आहे. मनीषा हवलदार फिजिक्सच्या प्राध्यापिका असल्याचं कळतंय. मनीषा हवलदार हिला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. मुंबईत पुलावर आणि रस्त्यांच्या दुभाजकावर लावण्यात आलेले डिजिटल होर्डिंग्स हे वाहन चालकांसाठी धोकादायक ठरतात. बांद्रा खेरवाडी पादचारी पुलावरील LED होर्डिंग्स हे सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर चिंतेचा विषय बनलाय. RTI द्वारे करण्यात आलेल्या तपासणीत या होर्डिंग संदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे जसे की संचारात्मक सुरक्षितता अहवाल, स्थिरता प्रमाणपत्र, मंजुरी नोंदी आणि निविदा प्रक्रियेची माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे या होर्डिंगची सुरक्षितता आणि अधिकृतता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. राज्यात दुहेरी वातावरण बघायला मिळते. कुठे पाऊस तर कुठे उष्णतेचा कहर. त्यामध्येच आज भारतीय हवामान विभागाने अकोला, वर्धा आणि अमरावती या 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केलाय. पुढील 2 दिवस या तिन्ही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असणार आहे. तर गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पुढील 5 दिवस उष्णतेची लाट असणार आहे. मात्र दुसरीकडे रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा इशारा देण्यात आलाय. अहिल्यानगर, सांगली, ठाणे, रायगड, बीड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पुढील 3 दिवस ढगाळ वातावरण असेल. हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात अचानक पावसाने हजेरी लावल्याने सुखद धक्का दिलाय.
पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथे पुन्हा एकदा 2 गटात फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली. या भीषण हाणामारीमुळे सुस्ते गावात आणि संपूर्ण पंढरपूर तालुक्यात मोठी खळबळ उडाल्याचं चित्र आहे. मिळालेल्या माहितीनुसार खासदार धनंजय महाडिकांवर समाज माध्यमांवर म्हणजे सोशल मीडियावर सुरू असलेल्या कमेंट्स, टीका टिप्पणी आणि एकमेकांना दाखवल्या जाणाऱ्या टशनमधून हा वाद पेटला. या वादाचं रूपांतर शेवटी अत्यंत रक्तरंजित हाणामारीत झालं. या घटनेत दोन्ही गटातील काही जण जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अंमली पदार्थ विरोधी कक्ष वरळी युनिटने चेंबूर परिसरात धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांचा साठा जप्त केलाय. या कारवाईत वरळी युनिटने संबंधित एका आरोपीला अटक करत आरोपीकडून मोठ्या प्रमाणावर MDMA सारख्या अंमली पदार्थांची खेप जप्त केली आहे. या प्रकरणी आरोपी विरुद्ध NDPS ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.